राज्य सरकारने सुरू केलेल्या आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या लोणी इथल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत 24 केंद्रांच्या माध्यमातून 32 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। पाहूया। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आलं असून आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेमुळे संपूर्ण राज्यात दरवर्षी साधारण 1.5 लाख युवक युवतींना कौशल्य विकासाचं विनामूल्य प्रशिक्षण मिळणार आहे। या योजनेसाठी शासनाने 150 कोटी रुपयांची तरतूद केली असून 15 ते 45 वयोगटातील सगळ्या युवक युवती यासाठी पात्र आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर इथे स्वनिधीतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत राहाता आणि शेजारच्या तालुक्यात कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू केलं। याबाबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी माहिती दिली। कोणत्याही शासनाची वाट न बघता आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना निश्चितच स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला कोणकोणते वेगवेगळे कोर्सेस आपल्याला सुरू करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न केला। 3-3.5 महिन्याचा हा कोर्स असल्यामुळे निश्चितच कोर्स त्यांचा आता पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या आता महाराष्ट्राची काही गव्हर्नमेंटची काही आता परीक्षा घेणार आहे। ह्या परीक्षेसाठी आमचे सर्व विद्यार्थी तयार आहे। हेतू हाच आहे की मुलं 10वी असतील 12वी असतील हे विद्यार्थी जे नापास होतात, नोकरी सर्वांनाच मिळेल याची खात्री नसते, म्हणून हे छोटे छोटे कोर्सेस घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कोर्सेस सुरू केलेले आहे। 3 ते 4 महिने राबवलेल्या या प्रशिक्षणात प्रवरा संस्थेच्या सुमारे 18 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता। 30 कृषी, तंत्र, होम सायन्स या संबंधित अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण या केंद्रामधून देण्यात आलं। सुमारे 750 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या हे प्रशिक्षण पूर्ण केलं। RAC ट्रेडमध्ये रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग ट्रेडमध्ये मला 3 महिने पूर्ण झाले आहे आणि यामध्ये मी AC रिपेरिंग, वॉशिंग मशीन रिपेरिंग आणि फ्रीज रिपेरिंग अशा बऱ्याच गोष्टी शिकलो आहे। आचार्य चाणक्य कौशल्य युवा योजनेअंतर्गत मोबाईल हार्डवेअर रिपेरिंग या कोर्समध्ये मी सहभाग घेतला होता। मी या कोर्समध्ये मोबाईल विषयी विविध माहिती मला खूप शिकायला मिळाली। त्याच्यामध्ये मोबाईलचे पार्ट्स समजून घेण्यात मला हेल्प झाली। मी या कोर्समुळे माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते एवढा मला आत्मविश्वास मिळाला। राज्यातल्या तरुणांना कौशल्यपूर्ण बनवत त्यांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्दिष्टानं जाहीर केलेल्या या योजनेमुळे कौशल्याधारित विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेत, तर्कसंगत विचारात आणि आत्मविश्वासात वाढ होईल। यामुळे विद्यार्थ्यांना कामाच्या संधी निर्माण होतीलच, त्याशिवाय स्वतःच्या व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहिल्यानगर।